बुल्ढाना में जिले के मौजा कोथली में निवासी सैयद कलीम, सैयद सलाउद्दीन एवं अन्य ग्रामीणों द्वारा 10 जुलाई को जिलाधिकारी बुल्ढाना को एक ज्ञापन सौंपकर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल के पात्र लाभार्थियों की लंबित किश्तें जारी हैं। प्रधानमंत्री आवास योजना घरकुल के पात्र लाभार्थी के लंबित किश्तें जारी और अन्य मांगों को लेकर 15 जुलाई को पंचायत समिति मोहताला कार्यालय पर ताला ठोको आंदोलन करने की चेतावनी दी थी। निर्धारित कार्यक्रम के अनुसार 15 जुलाई को बड़ी संख्या में ग्रामीण पंचायत समिति कार्यालय पहुंचे और गट विकास अधिकारी बीडीओ के कक्ष के बाहर धरना देकर अपनी मांगों को लेकर विस्तृत चर्चा की गई। ग्रामीणों का आरोप था कि कोथली गांव में कई पात्र लाभार्थी अब तक आवास योजना के लाभ से वंचित हैं, जिससे पंचायत विभाग की कार्यप्रणाली पर सवाल खड़े हो रहे हैं। बैठक के दौरान प्रशासन ने सकारात्मक रुख अपनाते हुए ग्रामीणों की मांगों पर सहमति जताई। प्रशासन ने लिखित आश्वासन दिया कि सभी पात्र लाभार्थियों के लंबित घरकुल किश्तें शीघ्र उनके बैंक खातों में जमा कराई जाएंगी। प्राप्त शिकायतों की निष्पक्ष जांच की जाएगी और गृह निर्माण अभियंता रुपेश झंवर के विरुद्ध आवश्यक कार्यवाही करते हुए उनके जिला परिवर्तन तबादले का प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी को भेजा जाएगा। गत विकास अधिकारी द्वारा लिखित आश्वासन दिए जाने के बाद ग्रामीणों ने फिलहाल अपना ताला ठोको आंदोलन स्थगित करने का निर्णय लिया। आंदोलनादरम्यान जे काही वार्तालाप झाला संबंधित अधिकाऱ्यांसह आज कशा प्रकारे आपण माहिती देणार मीडियासमोर? आम्ही सर्व मंडळी आज रोजी ताला ठोको आंदोलनाची मागील 15 दिवस अगोदरच निवेदन दिली होती, परंतु शासनानं ते निवेदनचे दखल नाही घेतली। त्याच्यामुळे आज आम्ही ताला ठोको आंदोलन करणार होतो, जेणेकरून आज आमची सर्वेची चर्चा झाली। चर्चामध्ये निष्पक्ष असा झाला की साहेबांना जे आम्हाला आश्वासन दिला की आम्ही जे प्रायव्हेट इंजिनियर आहे त्याची जिल्हेभर बदलीचा आम्ही इकडून प्रस्ताव पाठवतो आणि जे लोकांचे हप्ते बाकी आहे ते तत्काळ हप्ते भरायची आम्ही चौकशी करून सर्वेची हप्ते भरायची व्यवस्था करतो। याच्यासाठी आम्ही काही दिवसासाठी आंदोलन स्थगित केलेलं आहे। जर हे 8 दिवसाच्या आज आमचा मागणी पुरी नाही झाली तर मी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, ही आमची मागणी आहे। ठीक आहे। आज पंचायत समिती कार्यालयासमोर जे आज ताला ठोको आंदोलन करण्यात येण्याचा इशारा आपण दिला होता, त्या संदर्भामध्ये आज कशा प्रकारची आपण या कार्यक्रमाची रूपरेषा आहे? आज या मोताळा तालुक्यामध्ये जो घरकुलाच्या संदर्भामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसावा, गोरगरिबांना जे खरे लाभार्थी आहे त्यांना न्याय मिळावा, त्यांचे पैसे मिळावे, यासाठी आज आम्ही कोथळीवासियांनी आज या ठिकाणी ताला ठोको आंदोलन करण्याचा निर्धार या ठिकाणी केला होता। परंतु प्रशासनाची विनंती आणि पोलीस प्रशासनाची विनंती लक्षात घेता त्यांच्या लेखी आश्वासनाने आम्ही आज हे ताला ठोको आंदोलन या ठिकाणी रद्द केलेलं आहे। परंतु पुढील काळामध्ये जर त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि त्यात प्रवीण पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलनाची नोटीस त्या जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेली आहे। ज्या गरीब लोकांचे हप्ते राहिले, ज्यांच्या 3-3, 4-4 तरी बिल्डिंग आहेत, ज्यांचे घरं 2-2, 4-4, 5-5, 10-10 वर्षाचे बांधलेले आहेत, अशा लोकांचे हप्ते निघतात आणि जे खरं लाभार्थी आहे, ज्यांनी खरं घरं बांधलेले आहेत, अशा लाभार्थ्यांना पैशापासून वंचित ठेवल्या जाते आणि योजनेपासून वंचित ठेवल्या जाते। याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो व पुढील काळामध्ये जर असं झालं तर याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पटपरीने आम्ही आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, एवढी प्रशासनाला या ठिकाणी आम्ही सूचना विनंती या ठिकाणी करतो। ठीक आहे, धन्यवाद।